रात्रीची शांतता होती. भिंतीवरच्या घड्याळाची टिकटिक स्पष्ट ऐकू येत होती. खिडकीतून येणारा मंद वारा पडद्याला हलकेच हलवत होता. पण त्या शांततेत मीराच्या मनात मात्र वादळ सुरू होते. ती हळूच कूस बदलत नितीनकडे वळली. तिच्या आवाजात संकोच होता, पण मनात साचलेली वेदना घेऊन ती म्हणाली, अहो ऐका ना, मला तुमच्याशी थोडंसं बोलायचं आहे. आजकाल माझ्या पायांना खूप सूज येते आणि कंबर पण सारखी दुखते. हे बोलताना तिचा आवाज अगदी हळवा झाला होता, जणू काही ती तक्रार नाही तर परवानगी मागत होती. नितीनने चिडचिड करत मोबाईलकडे पाहिलं. रात्रीचे 12 वाजले होते. त्याच्या कपाळावर आठ्या पडल्या. तो म्हणाला, मीरा प्लीज यार, ऑफिसमध्ये आधीच खूप टेन्शन आहे. आता तू घरातलं रामायण सुरू करू नकोस. दिवसभर घरातच तर असतेस ना तू. आई सांगत होती दुपारी 2-3 तास मस्त झोप घेतेस म्हणे. तरीही थकवा कसा येतो तुला? तसेही पाय कंबर दुखणं काही एवढं मोठं नाही. थोडा व्यायाम करत जा. नुसती बसून राहत जाऊ नकोस. आता मला झोपू दे, उद्या माझं खूप महत्वाचं प्रेझेंटेशन आहे. इतकं बोलून त्याने तोंडावर पांघरून घेतलं आणि कूस बदलून झोपला. मीराच्या डोळ्यात न कळत पाणी आलं. तिचं बोलणं पूर्ण होण्याआधीच तिचा आवाज दाबला गेला होता. ती नवऱ्याला काय सांगणार होती? की सासू ज्या दुपारच्या झोपेबद्दल बोलल्या ती झोप नव्हतीच, तर ती रोज दुपारी टेरेसवर भर उन्हात वाळवणाची कामं करत होती. म्हणजे पापड, सांडगे, मसाले, धान्य वाळवणं, त्या सगळ्यात तिचं अंग अक्षरशः थकून जायचं. उन्हात उभं राहून काम करताना तिचे पाय सुजायचे, कंबर ठणकायची. पण घरात तिच्या कष्टांना आराम करते असं नाव दिलं जात होतं. नितीनसाठी आईचं शब्द म्हणजे अंतिम सत्य होतं. त्याला मीराचं म्हणणं ऐकून घेण्याची ना इच्छा होती ना वेळ. मीरा उठली आणि तिने ड्रॉवरमधून एक पेन किलर काढली. पाण्याचा घोट घेतला आणि पुन्हा बेडवर जाऊन झोपली. शरीर वेदनेने घायाळ झाले होते, पण त्याहून जास्त वेदना मनात होत्या. डोळे मिटले तरी झोप येत नव्हती. तिला माहिती होतं उद्याचा दिवस तिच्यासाठी एखाद्या लढाईपेक्षा कमी नसणार आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी घरात उत्साह पसरला होता. आज मीरा आणि नितीनच्या लग्नाचा 3रा वाढदिवस होता. नितीन उठल्या उठल्या मीराला म्हणाला, हॅपी अॅनिव्हर्सरी. त्याच्या ओठांवर हसू होतं, पण त्या शब्दात पूर्वीसारखी ऊब नव्हती. आधी तो तिचा हात हातात घेऊन डोळ्यात बघून शुभेच्छा द्यायच्या, पण आज ते सगळं औपचारिक वाटत होतं. मीरा हलकसं हसली आणि थँक्यू, सेम टू यू एवढंच म्हणाली. इकडे बाहेर बैठकीच्या खोलीत नितीनची आई मात्र खूप उत्साहात दिसत होती. नितीन आणि मीराला बाहेर आलेले पाहून सुमनताई म्हणाल्या, नितीन, आज तुमच्या लग्नाचा 3रा वाढदिवस आहे ना? मग आपण लग्नाचा वाढदिवस एकदम जल्लोषात साजरा करू. त्यामुळे रात्रीच्या वाढदिवसाच्या पार्टीची काळजी तू करू नकोस. मी सगळं नियोजन आधीच करून ठेवलं आहे. मेनू ठरवलाय, पाहुण्यांची यादी केली आहे. मीरा, तू फक्त वेळेवर सगळं तयार ठेव. आपल्याला काही कमी पडता कामा नये. त्यांच्या आवाजात आदेश जास्त आणि आपुलकी कमी होती. मीरा शांतपणे ऐकत होती. तिचं अंग दुखत होतं, पण मन त्याहून जास्त जड झालं होतं. आज तिच्या लग्नाचा वाढदिवस होता, पण त्या नात्यातला गोडवा कुठेतरी हरवत चालला होता. ती स्वतःशीच म्हणाली, आज पुन्हा एकदा खोटं हसावं लागेल. पाहुण्यांसमोर सगळं सुरळीत असल्याचा अभिनय करावा लागेल. कारण ह्या घरात माझ्या वेदनांना किंमत नाही, पण परंपरेला मात्र आहे. आणि ती पुन्हा एकदा रणांगणात उतरायला तयार झाली. सकाळची वेळ, घरात लगबग आणि उत्साहाचं वातावरण होतं. सुमनताई अभिमानाने म्हणत होत्या, माझ्या लाडक्या मुलाच्या आणि सुनेच्या लग्नाचा 3रा वाढदिवस आहे आज. काहीही कमी पडू देणार नाही मी. सगळं थाटामाटातच झालं पाहिजे. त्यांचं बोलणं ऐकून नितीन हसत म्हणाला, आई तू जरा शांत बस ना, इतकी धावपळ करू नकोस. मी म्हणालो होतो ना, रात्रीचे जेवण हॉटेलमधून ऑर्डर करतो. तुला आणि मीराला उगाच त्रास नको. पण सुमनताईंनी त्यांचं बोलणं मध्येच थांबवलं. अरे हॉटेलचं जेवण काय जेवण असतं का? आणि ह्या पार्टीला तुझी आत्या, त्यांची मुलं, मावशी, सुना, मामा मामी सगळे येणार आहेत. आणि बाहेरच्या जेवणाला घरच्या जेवणाची सर येत नाही. पण तू काळजी करू नकोस, मी आचारी बोलावला आहे. तो त्याच्या माणसांसोबत येईल आणि सगळा स्वयंपाक करून जाईल. मीराला फक्त तयार होऊन पाहुण्यांचं स्वागतच करायचं आहे. मी तिला सकाळी उठल्याबरोबर सांगितलंय, आज तू काहीच काम करायचं नाही. हे सगळं बोलणं मीरा किचनमध्ये चहा बनवत असताना तिच्या कानावर पडलं. क्षणभर तिचे हात थरथरले, डोळे पाण्याने भरून आले. आचारी? ती मनातच पुटपुटली. कुठला आचारी?
सकाळीच सासूबाईंनी तिच्या हातात मेनूची मोठी यादी दिली होती. 25 ते 30 लोकांचे जेवण. त्या जेवणात पुलाव, पनीरची भाजी, पुऱ्या, कोशिंबीर आणि गोडामध्ये गुलाबजाम. प्रत्येक पदार्थाची जबाबदारी तिच्यावरच टाकली होती. त्यात सासूबाईंचा कठोर इशारा, मीरा खबरदार, यातला एक शब्द जरी नितीनला सांगितलास तर लक्षात ठेव, माझ्या एवढं वाईट कोणी नसेल. त्याला फालतूचा खर्च करण्याची सवय आहे, पण नवऱ्याचा पैसा वाचवणं हे बायकोचं कर्तव्य असतं. आता गपगुमान कामाला लाग. मीरा शांत उभी होती. विरोध करण्याची तिच्यात ताकद उरली नव्हती. नितीन निर्धास्तपणे ऑफिसला निघाला. जाताना मीराकडे पाहून हसत म्हणाला, पाहिलंस ना मीरा, आई तुझी किती काळजी करते. तिने स्वयंपाकाला आचारी बोलावला आहे म्हणजे तुला आराम मिळेल, आणि तू एक आहेस की तिच्याबद्दल तक्रार करत असतेस. आता संध्याकाळी छान तयार होऊन बस. मी जी नवीन साडी घेतली आहे ना, तीच नेस. त्याचा आईवर खूप विश्वास होता, पण बायकोला होणाऱ्या वेदना मात्र त्याला दिसत नव्हत्या. नितीन ऑफिसला निघून गेला आणि घरातले वातावरण क्षणात बदलले. सुमनताईंच्या चेहऱ्यावरचे हसू गायब झाले आणि त्या मोठ्या आवाजात म्हणाल्या, आता माझ्याकडे काय बघत उभी आहेस? जा, तयारीला लाग. दुपारपर्यंत अर्धा स्वयंपाक झाला पाहिजे. पाहुणे येतील तेव्हा काही कमी पडता कामा नये. मीरा शांतपणे किचनमध्ये गेली आणि स्वयंपाकाच्या तयारीला लागली. तिचे अंग अजूनही दुखत होतं आणि पायांची सूज उतरली नव्हती. तिच्या वेदनांना विश्रांती नव्हती. एका बाजूला स्वयंपाकाची मोठी भांडी, मसाले, भाज्या, दुसऱ्या बाजूला मनातलं ओझं. आज तिच्या लग्नाचा वाढदिवस होता, पण तिच्यासाठी तो पुन्हा एक परीक्षा ठरणार होता. सकाळचा खोटा दिखावा संपला होता. आता सुरू झाली होती खरी धावपळ आणि मीराची निशब्द झुंज. सुमनताई हॉलमध्ये सोफ्यावर पाय पसरून आरामात टीव्ही बघत बसल्या होत्या. घरात वाढदिवसाची लगबग असली तरी त्यांच्या चेहऱ्यावर कसलीच घाई नव्हती. किचनमध्ये उभी असलेली मीरा भिंतीला टेकून उभी होती. तेवढ्यात सासूचा आवाज आला, मीरा, बसली आहेस का अजून? 10 वाजलेत. वाटण करायला घे लवकर. आणि ऐक, पनीरचे तुकडे एका साईजचे काप, नाहीतर पाहुण्यांसमोर माझं नाक कापलं जाईल. आणि हो, घरातलं काम लवकर आटोप. संध्याकाळी तुला तयार पण व्हायचं आहे, नाहीतर लोक म्हणतील किती आळशी सून आहे. मीराने काहीही उत्तर दिलं नाही. तिने साडीचा पदर कमरेला खोचला आणि पुन्हा कामाला लागली. आज तिला एकटीला 25-30 लोकांचा स्वयंपाक बनवायचा होता. मिक्सरचा घरघर आवाज, कुकरच्या शिट्ट्या, कढईतून उडणारे फोडणीचे तडतडे, भांड्यांचा आवाज, त्या सगळ्या आवाजात तिचे हुंदके कुठेतरी दबून गेले. उभं राहून काम करताना तिच्या पायांची सूज अजून वाढली होती. कंबर ठणकत होती. डोळ्यांसमोर अधूनमधून अंधारी यायची, पण थांबण्याची परवानगी नव्हती. सुमनताई अधूनमधून किचनमध्ये डोकावून फक्त आदेश द्यायच्या, काजूची पेस्ट अगदी बारीक झाली पाहिजे. गुलाबजामचा पाक जास्त घट्ट करू नकोस. पुऱ्या फुगल्या नाहीत तर चालणार नाही. मदतीच्या नावाखाली त्यांनी पाण्याचा एक ग्लास सुद्धा तिच्या हातात दिला नाही. दुपार सरली. संध्याकाळ व्हायला आली. 6 वाजेपर्यंत मीराची अवस्था अशी झाली होती जणू ती एखाद्या भट्टीतून बाहेर आली आहे. घामजलेले अंग, विस्कटलेले केस, डोळ्यांखाली काळी वर्तुळे. तरीही तिने सगळा स्वयंपाक वेळेत पूर्ण केला. किचन आवरलं. भांडी जागच्या जागी ठेवली. आता पाहुणे यायची वेळ झाली होती. ती धावतच खोलीत गेली. काम करून खूप थकली होती. तिने साडी नेसली, थोडा मेकअप केला, चेहऱ्यावर हसू आणण्याचा प्रयत्न केला. पाहुणे आले तेव्हा मीरा नटून थटून दरवाजाजवळ उभी होती. तिच्या चेहऱ्यावरचा थकवा मेकअपने झाकण्याचा प्रयत्न केला होता, पण तरीही तो स्पष्ट जाणवत होता. नितीन ऑफिसवरून आला होता आणि पाहुण्यांमध्ये मिसळून गप्पा मारण्यात व्यस्त होता. घरभर स्वयंपाकाचा छान वास दरवळत होता. एकाने कौतुकाने म्हटलं, वाह, काय सुगंध आहे, आज तर काही स्पेशल वाटते. हे ऐकताच सुमनताईंची मान गर्वाने ताठ झाली. त्या अभिमानाने म्हणाल्या, हो ना, आज खास तुमच्यासाठी स्पेशल आचारी बोलावला होता. मी त्याला सांगितलं, पैसे कितीही लागू देत, पण चवीत काही कमी पडता कामा नये. एका कोपऱ्यात उभी राहून मीरा ट्रेमध्ये पाण्याचे ग्लास ठेवत होती. सासूचं ते बोलणं तिच्या कानावर पडलं आणि तिला असं वाटलं जणू कोणीतरी तिच्या अस्तित्वावरच घाव घातला. तिची मेहनत, तिचं दुखणं, दिवसभराचा घेतलेला त्रास, सगळं काही स्पेशल आचारीच्या नावावर गेलं होतं. तेवढ्यात नितीन तिच्या जवळ आला. हळूच कुजबुजला, मीरा, तू एवढी थकलेली का दिसतेस? तुझ्या चेहऱ्यावर आनंद का नाही? आईने आपल्या लग्नाच्या वाढदिवसाची किती मेहनत घेतली आहे. आचारी बोलावला, सगळं छान केलं. कमीत कमी तुझ्या चेहऱ्यावर हसू तरी दिसू दे. मीरा काहीही सांगायला तोड उघडणार. तेवढ्यात सासू म्हणाली, अगं मीरा, आतून स्नॅक्स घेऊन ये. आचार्याने तयार करून किचन ओट्यावर ठेवलेत. तू फक्त आणून दे.
मीरा काहीही न बोलता किचनमध्ये गेली. पार्टी रंगात आली होती. सगळे जेवणाची मनापासून प्रशंसा करत होते. पुलाव तर अगदी हॉटेलसारखा झाला आहे. पनीरची भाजी अप्रतिम. पाहुण्यांच्या प्रत्येक कौतुकाने नितीनची छाती अभिमानाने फुगत होती. त्याला त्याच्या आईच्या नियोजनावर गर्व वाटत होता. आणि त्या सगळ्या गडबडीत कौतुकाच्या गजरात मीराचं खरं योगदान, तिचं श्रमलेलं शरीर आणि तिचं तुटलेलं मन कुठेतरी हरवून गेलं होतं, अगदी नजरेआड. जेवण आटोपलं. पाहुणे हॉलमध्ये गप्पा मारत बसले होते. हशा, कौतुक, आठवणी, वातावरण रंगत आलं होतं. नितीनला तहान लागली. पाण्याचा जग रिकामा दिसला. त्याने सहज विचार केला, मीच जाऊन पाणी घेऊन येतो. मीरा तर पाहुण्यात व्यस्त असेल. तो किचनकडे वळला आणि आत पाऊल टाकताच त्याच्या पायाखालची जमीन सरकली. किचनमध्ये कुठलाही आचारी नव्हता. मदतीला कोणी नव्हतं. त्याने पाहिलं, फरशीवर सांडलेलं पीठ, खरकट्या भांड्यांचा ढीग, तेलाचे डाग, अस्ताव्यस्तपणा आणि त्या सगळ्यांच्या मधोमध मीरा एका छोट्या स्टूलवर बसली होती. तिचे पाय खूपच सुजले होते, त्यामुळे ती हलकेच हाताने पाय दाबत होती. तिने स्वतःसाठी ताट वाढून घेतले. त्यात उरलेला थोडासा पुलाव आणि त्यावर भाजीची फक्त ग्रेव्ही. भरलेल्या डोळ्यांनी ती घास तोंडात कोंबत होती. तिने नेसलेली साडी जी नितीनने प्रेमाने दिली होती, त्यावर तेलाचे डाग लागून खराब झाली होती. नितीनने किचनमध्ये सगळीकडे नजर फिरवली. आई म्हणाली होती स्वयंपाकाला आचारी लावला आहे, पण जर आचार्याने स्वयंपाक केला तर आचारी घेऊन येतो तशी मोठी भांडी नव्हती. घरातली जुनी मोठी पातेली, कढया होत्या, त्याही घासायला पडलेल्या. त्याचे डोके गरगरायला लागले, कारण आता नितीनला व्यवस्थित समजलं होतं की 25-30 लोकांचा स्वयंपाक एकट्या मीराने केला होता. तेवढ्यात त्याची आई किचनकडे येताना दिसली. नितीन पटकन बाजूला झाला आणि दरवाजाच्या मागे लपला. आईने त्याला पाहिलं नाही. तो शांतपणे उभा राहून ऐकू लागला. सुमनताई रागाने म्हणाल्या, अगं महाराणी, इथे बसून निवांत खात बसली आहेस? बाहेर नितीनच्या आत्याला गुलाबजाम हवे आहेत आणि ही भांडी कोण घासणार? तुझा बाप. लवकर आवर. उद्या कामवाली येणार नाही. मला सगळं किचन स्वच्छ पाहिजे. नितीनच्या कानावर प्रत्येक शब्द जणू चापकासारखा बसत होता. ही तीच आई होती का जी बाहेर म्हणत होती, मीरा माझी सून नाही तर माझी मुलगी आहे? जी म्हणाली होती स्वयंपाकासाठी आचारी बोलवला आहे जेणेकरून मीराला आराम मिळेल? त्याचा भ्रम काचेसारखा फुटला. त्याला कालची रात्र आठवली. मीराचे शब्द आठवले. माझे पाय सुजले आहेत, कंबर दुखते आहे. तिचा थकलेला चेहरा, तिचं गपगुमान सगळं सहन करणं. त्याच्या छातीत अपराधीपणाची जाणीव दाटून आली. तो तिचा सर्वात मोठा गुन्हेगार ठरला होता. तो आत काहीही न बोलता हॉलमध्ये परतला. नितीनची आत्या जाताना म्हणाली, सुमन वहिनी, जेवण अप्रतिम होतं. मला त्या आचार्याचा नंबर पाठव. सुमनताई हसल्या आणि म्हणाल्या, हो हो, नक्की पाठवते. त्यानंतर हळूहळू सगळे पाहुणे एक एक करून निघून गेले आणि सुमनताई सोफ्यावर पाय पसरून बसल्या आणि म्हणाल्या, अरे देवा, किती धावपळ केली मी. त्या नितीनला पाहून म्हणाल्या, पण नितीन, पार्टी छान झाली ना? आज तुझे बाबा असते तर खूप खुश झाले असते. दरवाजात उभा असलेला नितीन हळू आवाजात म्हणाला, हो आई, पार्टी तर खूप छान झाली आणि सगळ्यात छान होतं ते त्या आचार्याने बनवलेलं स्पेशल जेवण. सुमनताई गोंधळून म्हणाल्या, अरे, तो तर जेवण बनवून गेला. मी त्याला पैसेही दिले. किती दिलेस? नितीनने विचारलं. मी तुला 20,000 रुपये दिले होते. वरून 5,000 जास्त दिले होते. ते विषय बदलू लागल्या. हिशोबाचं नंतर बघू. तू थकला असशील ना? पण नितीन ठामपणे म्हणाला, नाही, आजच बोलायला हवं. आधीच खूप उशीर झाला आहे. त्याने खिशातून पाकिट काढून टेबलवर ठेवलं. आई, हे डॉक्टरांचे रिपोर्ट आहेत. मागच्या आठवड्यात मीराला चक्कर आली होती. तुला न सांगता मी तिला डॉक्टरांकडे नेलं होतं. सुमनताईंचा चेहरा पांढरा पडला. डॉक्टर म्हणाले, तिच्या मणक्यात गॅप पडला आहे. ती खूप कमजोर आहे. रक्ताची कमतरता आहे. ती मानसिक तणावाखाली आहे. तिला बेड रेस्टची आणि पौष्टिक अन्नाची गरज आहे. नितीन किचनमध्ये गेला. त्याने मीराचा हात धरून तिला बाहेर आणलं. ती घाबरलेली होती. तिचे हात अजूनही घाण होते. तो म्हणाला, आई, हा आहे ना तुझा आचारी? त्याने मीराला सोफ्यावर बसवलं. आज हिने तुझी इज्जत वाचवली आणि त्या बदल्यात तू काय दिलंस? अपमान, शिव्या, उरलेलं जेवण. सुमनताई रडण्याचे नाटक करत म्हणाल्या, अरे, मी तुमच्यासाठी पैसे वाचवले. नितीनचा आवाज पहिल्यांदा उंचावला. तेच पैसे तुमच्या भविष्यासाठी उपयोगी पडतील ना म्हणून. नितीन रागाने म्हणाला, कोणाचं भविष्य? एका मेलेल्या सुनेचं की त्या मुलाचं जो आपल्या बायकोच्या मृत्यूला कारणीभूत ठरेल? त्याचे शब्द धारदार होते. आई, मी मागे तुला एसी साठी पैसे दिले होते तेव्हा तो तू लावून घेतला नाहीस. कामवालीचा पगार दिला तर तू तिला कामावरून काढून टाकलं.
आज आचार्याचे पैसे स्वतःजवळ ठेवलेस आणि आजारी असलेल्या माझ्या बायकोकडून 30 लोकांचा स्वयंपाक करून घेतलास. मीरा खूप रडत होती. नितीनने तिच्या खांद्यावर हात ठेवला. पहिल्यांदाच तिला जाणवलं तो तिच्या पाठीशी उभा आहे. सुमनताईंनी शेवटचा डाव टाकला. अरे बाळा, ही तुला माझ्या विरोधात भडकवते आहे. नितीन शांतपणे म्हणाला, तिला काहीच बोलायची गरज नाही. माझ्या बायकोचा अवतार, किचनमधली भांडी सगळं सांगत आहेत. असे बोलताना त्याच्या डोळ्यात पाणी आलं. तो पुढे म्हणाला, आई, तुझ्यावर असलेल्या आंधळ्या प्रेमामुळे मला तुझा क्रूर चेहरा दिसला नाही. तू आईपेक्षा मालकिणीसारखी वागलीस, माझ्या बायकोला नोकर समजलंस. त्याने मीराचा हात धरला. चल मीरा. कुठे? मीरा थरथरत्या आवाजात म्हणाली, हॉटेलमध्ये. आज आपल्या लग्नाचा वाढदिवस आहे आणि तू उरलेलं जेवण खाशील. तो आईकडे वळला आणि म्हणाला, उद्यापासून घराचा सगळा हिशोब मी बघेन. आजपासून 1 रुपयाही तुझ्या हातात देणार नाही. माझी बायको या घरात फक्त माझी बायको म्हणून राहील, कामवाली म्हणून नाही. सुमनताई सुन्न झाल्या. त्यांनी विणलेलं खोट्या प्रेमाचं जाळं एका क्षणात तुटलं. नितीन मीराचा हात धरून बाहेर पडला. मीराने मागे वळून पाहिलं. सजवलेला हॉल, त्यात एकटी बसलेली सासू, त्यांचा खोटा रुबाब तिथेच राहिला. गाडीत बसल्यावर नितीनने मीराचे सुजलेले पाय मांडीवर घेतले. हळूच पाय दाबत म्हणाला, सॉरी मीरा, उशीर झाला समजायला, पण आता नाही. मीरा काही बोलली नाही. तिच्या डोळ्यातून ओघळणाऱ्या आनंदाश्रूंनी सांगितलं की तिला तिचा नवरा परत मिळाला आहे, तिचा स्वाभिमान परत मिळाला आहे. मित्रांनो, आईवर विश्वास ठेवणं चांगला आहे, पण जर त्या विश्वासासाठी बायकोचं अस्तित्व तुडवावं लागत असेल तर तो विश्वास नसून अन्याय असतो. घरची लक्ष्मी फक्त पैसा वाचवणारी नसते, ती स्वतःची स्वप्न, आनंद, आरोग्य गमावून घरासाठी जगणारी स्त्री असते. त्या लक्ष्मीचा सन्मान राखणं हाच घराचा खरा मान आणि संस्कार असतो. तर माझ्या मित्रमैत्रिणींनो, आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी प्रज्ञा मराठी स्टोरीजला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.